नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्कूल हेल्थ सर्व्हिसेस हा स्वस्त्रोत पेपर 2चा एक नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. आता बघा, हा जो टॉपिक आहे आपल्या पेपरमध्ये जो वेटेज एसक्यूचं दिलं आहे, म्हणजे या टॉपिकवरून आपल्या पेपरमध्ये एक डायरेक्ट एसक्यू शकतो. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे बघा. त्यामध्ये तुम्हाला जे काही स्कूल हेल्थ सर्व्हिस म्हटलं आहे, मेनली स्कूल हेल्थ सर्व्हिसेस या कन्सेप्टचा आपण मेनली अर्थ समजून घेऊया. आता बघा, जे काही स्कूल म्हटलं जे आपल्या शाळा आहे, त्या शाळामध्ये हेल्थ सर्व्हिसेस कोणकोणत्या असल्या पाहिजे या रिलेटेड आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं. आता सुरुवातीला बघा, शाळा आहे तर शाळामध्ये काय असणार आहे, हेल्थ प्रॉब्लेम असणार. कारण की जे काही लेकरं असणार त्याच्यामध्ये काहीतरी शाळांमध्ये काय हेल्थ प्रॉब्लेम वगैरे घडणार आहे, ते हेल्थ प्रॉब्लेम शिकायचं आहे. त्यानंतर शाळामध्ये कोणकोणते हेल्थ सर्व्हिसेस अवेलेबल पाहिजे हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर पुढं पाहायला गेलं, जर तुम्ही स्कूल मेडिकल ऑफिसर असाल, म्हणजे एखाद्या शाळेचे जर मेडिकल ऑफिसर असाल तुम्ही, तर तुम्ही कोणते तिथं प्रोग्राम घडून आणताल, म्हणजे तुम्ही तिथं कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल करताल, तर हे आपल्याला त्यामध्ये शिकायचं आहे. आणि त्यानंतर टोटल एकदा ओव्हरलुक, म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही स्कूलमध्ये कोणत्या हेल्थ सर्व्हिसेस आपल्याला असणं कंपल्सरी गरजेचं आहे ते आपल्याला यामध्ये शिकायचं. समजलं? तर ते आपला हा चॅप्टर असणार आहे, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. आता बघा, चॅप्टरला सुरुवात करूया. आता मेनली बघा, लहान लेकरं, आता शाळा आहे तर शाळा म्हणल्या त्यांना हेल्थ प्रॉब्लेम असतात, बरोबर आहे. लहान लेकरांचे आपण कोणकोणते हेल्थ प्रॉब्लेम शाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर बघा, सुरुवातीला लहान लेकरांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची आपल्याला काय होते, लहान लेकरांमध्ये, बाळांमध्ये ही डिफिशियन्सी, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. नंतर लहान बाळामध्ये काय पाहायला मिळतं, तर व्हिजन प्रॉब्लेम. आता बघा, तुम्ही नॉर्मली लहान लेकरं खूप मोबाईल बघतात, तर त्याच्यामुळे काय जास्त स्क्रीन टाईममुळे त्यांना काय होतं, मायोपिया. आता मायोपिया म्हणजे काय होणार, नियर साइटेडनेस आपण त्याला म्हणतो, म्हणजे जवळचं न दिसणं. जसं की आपण चष्मा घालतो ना, का बरं चष्मा घालतो, तर मायोपिया म्हणजे आपल्याला जवळचं दिसत नाही. लांबचं बरोबर दिसतं, पण जवळचं ते काय होतं, लेकरांना काय होतं, जवळचं बरोबर दिसत नाही. तर लेकरांमध्ये काय होतं, तर मायोपिया घडून येतं. कशामुळे येतं, तर स्क्रीन टाईममुळे, म्हणजे लेकरांचं स्क्रीन टाईम खूप असल्यामुळे लेकरांना जवळचं दिसत नाही. तर त्यामुळे व्हिजन प्रॉब्लेम लेकरांमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतं. नंतर मेंटल हेल्थ सर्व्हिसेस. आता मेनली काय आपण मेंटल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये काय म्हणू, मेंटल हेल्थ सर्व्हिसेस म्हणण्यापेक्षा मेंटल हेल्थ प्रॉब्लेम वगैरे म्हणा, त्यामध्ये मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आपल्याला लेकरांमध्ये पाहायला मिळतं. जसं की बघा, काय काय म्हटले, त्यामध्ये आपले एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन ड्यू टू द अकॅडमिक प्रेशर. आता तुम्हाला माहिती आहे, खूप अभ्यासांचं लेकरं खूप ताण घेतात. लहान लहान पहिलीचं, दुसरीचं, तिसरीचं, पाचवीचं, तर आपला जो काही पिल्लू असतं, ते लहान लहान पिल्लू काय करतात, ते खूप ताण घेतात. म्हणजे एकदम त्यांना असं वाटतं की आम्ही काय युनिव्हर्सिटीपेक्षा पण एकदम IAS ची प्रिपरेशन केली होती, खूप एकदम काय करतात, डोक्याला ताण घेतात. त्यामुळे त्यांना खूप एन्झायटी येते, स्ट्रेस येते, आणि डिप्रेशन सुद्धा काही काही लेकरं खूप काय करतात, ताण घेतात. तर हे सुद्धा आपल्याला मेंटल हेल्थ प्रॉब्लेम लहान बाळांमध्ये पाहायला मिळतात. नंतर आता एकाच जागेवर बसून बसून काय होतात, जे काही आपले लहान लहान बाळ आहेत, तर त्यांना ओबेसिटी पाहायला मिळते. लहान बाळांमध्ये ओबेसिटी म्हणजे जे लहान 10वीपर्यंतची जी शाळामधली लेकर आहेत त्यांच्यामध्ये लठ्ठपणा हा मुख्य आजार सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर रेस्पिरेटरी इश्यू सुद्धा पाहायला मिळतं, जसं की अस्थमा ड्यू टू द ॲलर्जन्स आणि पोल्युशनमुळे आपल्याला त्यांच्यामध्ये अस्थमा सुद्धा पाहायला मिळतो. नंतर डेंटल प्रॉब्लेम. आता तुम्हाला माहिती, लहान बाळ आहे, लहान लेकर आहे, तर ते काय खाणार आहे, की शुगरी जे काही फूड असणार, जसे चॉकलेट, डेअरी मिल्क, काही जे आपण म्हणतो ना, जे काही साखरेपासून बनलेले खूप जे गोड पदार्थ आहे, तर लहान लेकरं खूप जास्त शाळेत असताना खूप खातात. का बरं, तर त्याने खूप आवड असते लेकरांना, खावंसं वाटतं. त्यामुळे काय होतं, डेंटल, त्यांचे दात वगैरे खूप किडतात, म्हणजे डेंटल प्रॉब्लेम होतं. त्या हाय कन्झम्पशन ऑफ शुगरी फूडमुळे हे पाहायला मिळतं. नंतर बघा, स्किन इन्फेक्शनमध्ये जसं गचकरण वगैरे आपल्या लेकरांमध्ये पाहायला मिळतं. का बरं, की मी लेकर जागा सिटिंगमुळे पाहायला मिळतं. सिटिंगमुळे काय होतं, घाम येतो, घापामुळे रिंगवर्म, गचकरण वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर इम्पिटिगो वगैरे, त्यानंतर स्कॅबिस सुद्धा आपल्याला डिसीज वगैरे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आता लहान लेकरांमध्ये आपल्या स्पायनल इश्यूज पाहायला मिळतो. स्पायनल इश्यूज का बरं पाहायला मिळतो, आता लहान लेकरं पाठीवरती खूप ओझं घेऊन जातात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घेऊन गेले, मी पण घेऊन गेलोय. त्यामुळे काय होतं, ते ड्यू टू हेवी बॅग्समुळे काय होतं, त्यांना असा स्पायनल इश्यूज वगैरे, स्पायनलचा प्रॉब्लेम वगैरे पाहायला मिळतं. ऑप्टन लीड्स टू द स्कोलियोसिस, हार्ट डिसीज सुद्धा त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. नंतर स्लीप डिसऑर्डर. आता यामध्ये काय म्हटलं, इरेग्युलर शेड्यूल्स वगैरे लेकरांचे, कोणी सकाळी उठते, कोणी दुपारी उठते, कोणी अभ्यास करते, कोणी करीत नाही. यांच्यामुळे इरेग्युलर शेड्यूल्समुळे काय होतं, त्यांच्यामध्ये स्लीप डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतं, आणि स्लीप डिप्रिवेशन वगैरे आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. नंतर इन्फेक्शन डिसीजेसमध्ये बघा, तर त्यांच्यामध्ये कोल्ड, फ्लू, स्टमक व्हायरसेस स्प्रेड इझिली. आता लेकराला कोणी सर्दी झाला, खोकला झाला, कोणी कोणाच्या तोंडापाशी येऊन शिंकलं किंवा खोकललं, तर एकाला काय होतं, इन्फेक्शन डिसीज काय होतं, लगेच लेकरांमध्ये काय होतात, पसरतात. आता जसं मोठ्या माणसांना, मोठ्या व्यक्तींना जेवढं नॉलेज असतं की खोकताना तोंडापुढं आपण काय करतो, रुमाल लावतो, किंवा काय करतो की मास्क वगैरे पाहतो, तसं लहान लेकर काय फॉलो करतात का, नाही. कारण की त्यांना काय माहीत नसतं ना, एवढं काही गोष्टीचं जगाचं ज्ञान नसतं, तर त्यांचं काही पण चालून जातं. तर त्यांच्यामुळे ते हात व्यवस्थित धुत नाही, जेवण करताना तसंच जेवण करतात वगैरे. त्यामुळे जे काही त्यांचे इन्फेक्शन डिसीज त्यांना काय होतं, इझिली वगैरे स्प्रेड वगैरे होतात. त्यानंतर बिहेवियरल अँड डेव्हलपमेंट डिसीज वगैरे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आता ADHD, आता हा डिसीज त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. आता मेनली काय होतं, हार्ट डिसीजमध्ये लेकरांना काय होतं, की जे काही
बिहेवियर अँड डेव्हलपमेंट वगैरे ह्या रिलेटेड हा प्रॉब्लेम वगैरे आपल्या त्यांच्यामध्ये लेकरांमध्ये पाहायला मिळतो. नंतर बघा काय म्हटलं आता पुढचं आस्पेक्ट ऑफ अ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. आता मेनली जे काही स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये कोणकोणते आस्पेक्ट पाहिले जातात, मेनली कोणकोणते आस्पेक्ट असले पाहिजे किंवा पाहिले जातात. आता मेनली काय की मेनली त्यांच्यामध्ये लहान लेकरांमध्ये हेल्थ एज्युकेशन मुख्य घटक आहे की लहान लेकरांना स्वतःच्या आरोग्याची काय ज्ञान पाहिजे की आपण कसं आपलं आरोग्य टिकवलं पाहिजे. तर मेनली हेल्थ एज्युकेशन त्यांना माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये हे त्यांना लेकरांना ज्ञान दिलं पाहिजे. समजलं तर स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये लेकरांना हेल्थ एज्युकेशनबद्दल ज्ञान द्यायला पाहिजे. जसं की अबाउट न्यूट्रिशन त्यांनी खाण्यापिण्यावर ध्यान चांगलं द्यायला पाहिजे. पर्सनल हायजीन स्वतःची चांगले काय हायजीन वगैरे स्वच्छता चांगली केली पाहिजे. दररोज आंघोळ केली पाहिजे, नियमित दात घासले पाहिजे, नियमित नखं वगैरे आठवड्याला कापले पाहिजे, नियमित केस कापले पाहिजे. नंतर पाहायला गेलं तर त्यांनी स्वच्छ वगैरे राहायला पाहिजे. तर पर्सनल हायजीन जेवताना एकदा हात वगैरे व्यवस्थित धुतले पाहिजे. पर्सनल हायजीन वगैरे आपण लेकरांना शिकवलं पाहिजे ह्या स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये बरं का. नंतर पर्सनल ॲक्टिव्हिटी वगैरे त्यांनी चांगलं खेळलं पाहिजे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केला पाहिजे, मोबाईल जास्त वेळ पाहायला नाही पाहिजे. तर पर्सनल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ते काय होते खेलकूद में बच्चा आगा होणे चाहिए. समजलं तर हे तुम्हाला एक मेन कन्सेप्ट माहिती पाहिजे म्हणजे लेकरांमध्ये बरं का. त्यानंतर मेंटल हेल्थ वगैरे काय म्हटलंय तर मेंटल हेल्थ वगैरे त्यांच्यामध्ये काय म्हटलंय तर त्यांनी चांगलं त्यांचं बुद्धी वगैरे असली पाहिजे. तर वेळेवर जेवण केलं, वेळेवर झोपले, वेळेवर जेवण नाश्ता म्हणजे काय नाचले पिचले व्यवस्थित सगळे कार्य केलं तर त्यांची मेंटल हेल्थसुद्धा चांगली राहते. नंतर सबस्टन्स ऑफ अब्यूज प्रिव्हेन्शन. आता मेनली काय म्हटलं की जे काही न आपल्याला यूज करायचं जसे की टोबॅको, सिगरेट वगैरे म्हटलं अल्कोहोल वगैरे त्यांचा लेकरांना वापर नाही करायचं, प्रिव्हेन्शन वगैरे करायचं हे त्यांना ज्ञानसुद्धा दिलं पाहिजे. समजलं कारण त्यांना कळलं पाहिजे ना कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली कोणती गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे. ते जर त्यांना कळलं तर ते त्याचा यूज नाही करणार. समजलं. नंतर मेडिकल एक्झामिनेशन अँड स्क्रीनिंग. आता यामध्ये काय रेग्युलर मेडिकल चेकअप वगैरे ते स्कूलचे वगैरे झाले पाहिजे. रेग्युलर वगैरे चेकअप वगैरे झाले तर लेकरांना तिथं आपल्याला कोणते डिसीज सुरू आहे, त्या शाळामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का तर ते आपल्याला इझिली वगैरे ह्यामध्ये कळून जातं. नंतर इम्युनायझेशन प्रोग्रामसुद्धा स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये झाले पाहिजे. जसं की मिसेलेस म्हटलं, मम्स म्हटलं आणि रुबेला म्हटलं तर हे जे काय झाले पाहिजे इम्युनायझेशन प्रोग्राम वगैरे झाले पाहिजे. मेंटल हेल्थ सपोर्ट. आता लेकरांना खूप ताण असतो बरं का. खूप लेकरं काय असतात आता सेन्सिटिव्ह लेकरं असतात त्यांना काय आपल्या मोठ्या माणसावर एवढं काय ताण वगैरे ते काय करतात जास्त कोणत्याही गोष्टीचं ताण वगैरे घेतात बरं का. मोठे माणसं ते ताण घेत नाही पण लहान लेकरं खूप ताण घेतात. तर त्यामुळे मेंटल हेल्थ सपोर्टसाठी आपण त्याला जे की सायकोलॉजिस्ट म्हणा किंवा ट्रेन काउन्सलर वगैरे सुद्धा तिथं अवेलेबल त्या शाळेत वगैरे पाहिजे. त्यानंतर न्यूट्रिशनल जे सोर्सेस वगैरे त्यामध्ये न्यूट्रिशनल प्रोग्राम वगैरे आपण घेतला पाहिजे. हेल्दी त्यांना मिल्स वगैरे द्यायला पाहिजे जसं की आपण जिल्हा परिषद शाळामध्ये नाही का खिचडी वगैरे खातो त्याप्रमाणे. तर चांगलं वगैरे त्यांना पौष्टिक आहार वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केला पाहिजे. नंतर फिजिकल एज्युकेशनमध्ये बघा तर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे शाळेत, फिटनेस प्रोग्रामसुद्धा शाळेत झाले पाहिजे. हे स्कूल सर्व्हिसेसच्या अंडर वगैरे येतात. त्यानंतर जे काही फर्स्ट एड म्हणजे जर एखाद्या लेकरं अचानक चक्कर आली किंवा एखाद्याला जखम झाली तर फर्स्ट एडचं तिथं इमर्जन्सी केअर कशा प्रकारे झाली पाहिजे तर हे स्कूल हेल्थ सर्व्हिसेस तिथं माहिती वगैरे पाहिजे किंवा त्यांना तिथं अवेलेबल ह्या सर्व्हिसेस पाहिजे. त्यानंतर प्रमोशन ऑफ हायजीन आणि सॅनिटायझेशन. आता मेनली स्वच्छता कशी राखावी आणि त्यानंतर सॅनिटायझेशन कसं करावं तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय केलं पाहिजे तिथं स्कूल हेल्थमध्ये काय केलं जनजागृती वगैरे केली पाहिजे. नंतर बघा आता ड्युटीज ऑफ अ मेडिकल ऑफिसर. आता एखादा तुम्ही शाळेचे जर मेडिकल ऑफिसर असाल तर तुम्ही समजा मेनली स्वतःला तिथं ठेवून बघायचं. आता तुम्ही एखाद्या शाळेचे मेडिकल ऑफिसर आहे तर तुम्ही तिथं काय करता तर सुरुवातीला तुम्ही काम काय करता कंडक्ट हेल्थ असेसमेंट म्हणजे तुम्ही काय करता एक जे आपण सुरुवातीला म्हटलं हेल्थ एज्युकेशन टाईप तर तुम्ही हेल्थ रिलेटेड काय करतात की जनजागृती वगैरे त्या लेकरांमध्ये करतात. नंतर मॅनेज इम्युनायझेशन प्रोग्राम. तुम्ही तिथं लसीकरण वगैरे इम्युनायझेशन प्रोग्राम घडून आणतात. जसं की वॅक्सिन म्हटले की जसं की आपण म्हणतो की जसं की आपण पोलिओचे वगैरे जसं पाहतो तशा प्रकारे तुम्ही रुबेलाचे म्हटले तसं इम्युनायझेशन प्रोग्राम वगैरे तिथं घडून आणतात. समजलं. त्यानंतर प्रोव्हाइड फर्स्ट एड वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करतात. त्यानंतर तिथं इमर्जन्सी काही केअर वगैरे आहे तर तिथं तुम्ही प्रोव्हाइड वगैरे करतात. नंतर सपोर्ट क्रोनिक कंडिशन वगैरे म्हटलं त्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ अस्थमा डायबेटिक वगैरे त्या कंडिशन पाहायला मिळालं तर तिथं तुम्ही काय क्रोनिक कंडिशनमध्ये तुम्ही सपोर्ट कशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करता येईल तर हे सुद्धा तुम्ही तिथं सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करतात. नंतर मेंटेन हेल्थ रेकॉर्ड वगैरे लेकरांचं कसं आरोग्य वगैरे आहे बरोबर आहे नाही तर तुम्ही हेल्थ रेकॉर्ड वगैरे मेंटेन करून ठेवता. त्यानंतर प्रमोट हेल्थ एज्युकेशन लेकरांमध्ये हेल्थ एज्युकेशन वगैरे वाढवताल. नंतर कंडक्ट हेल्थ काउन्सिलिंग वगैरे तर तुम्ही हेल्थ रिलेटेड माहिती देण्यासाठी काउन्सिलिंग वगैरे तिथं वाढवतात. तर अशा प्रकारे ड्युटीज ऑफ मेडिकल जे काही ऑफिसर असतात स्कूल मेडिकल ऑफिसर ते हे त्याच्या ड्युटीज वगैरे असतं हे तुम्हाला देण्यात ठेवायचं. नंतर बघा जे काही हेल्दी इन्व्हायरमेंट आहे इन स्कूल. आता एखाद्या शाळेचं जर चांगलं इन्व्हायरमेंट पाहिजे तर तिथं कोणत्या गोष्टी चांगल्या पाहिजे तिचे क्लासरूम स्वच्छ पाहिजे, तिचं सॅनिटायझेशन वगैरे चांगलं पाहिजे, तिचं खाणारा आहार आणि पिणारं जर काही पिण्याचं पाणी तर ते स्वच्छ चांगलं पाहिजे वगैरे ते सगळे हेल्दी इन्व्हायरमेंट स्कूलचं वगैरे असतं. त्यामध्ये पहिलं बघा काय म्हटलं क्लीन अँड सेफ फॅसिलिटी. जे काही फॅसिलिटी ती शाळा प्रोव्हाइड करते ते स्वच्छ आणि चांगलं असलं पाहिजे. त्यामध्ये काय म्हटलं हायजीन क्लासरूम वगैरे म्हटलं वॉशरूम स्वच्छ पाहिजे, प्ले सेफ एरिया वगैरे चांगला स्वच्छ एरिया खेळायला लेकराला चांगला पाहिजे, प्रॉपर व्हेंटिलेशन वगैरे रूमला पाहिजे कारण की रूमला खिडकी असणं गरजेचं नाही तर लेकरांना चक्कर येऊन लेकरं पडून जातील. नंतर ॲडिक्वेट सॅनिटायझेशन अँड वॉटर सप्लाय. भरपूर प्रमाणात काय झालं पाहिजे पाणी पाहिजे, सॅनिटेशन चांगलं पाहिजे, स्वच्छ वगैरे निर्मळ असं पाणी पाहिजे की क्लीन ड्रिंकिंग वॉटर वगैरे पाहिजे आणि क्लीन वॉशरूम वगैरे सुद्धा पाहिजे. नंतर हेल्दी न्यूट्रिशन अँड फूड सर्व्हिसेस म्हणले जे लेकरांना न्यूट्रिशन
एज्युकेशन वगैरे चांगलं पाहिजे आणि फूड सर्व्हिसेससुद्धा चांगली पाहिजे, जसं की बॅलन्स न्यूट्रिशनल मील्स वगैरे स्कूलमध्ये जे कॅफेटेरियामध्ये म्हणजे जे काही आपण म्हणतो कॅन्टीनमध्ये म्हटले तर त्यामध्येच आहे प्रोव्हाइड वगैरे झालं पाहिजे. नंतर इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस अँड फर्स्ट एड. आता मेनली एखाद्याला चक्कर आली किंवा एखाद्याला काहीतरी अचानक काहीतरी इमर्जन्सी घडून आली तर तिथं आपण त्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं त्या शाळाने गरजेचं आहे. असं जर काही घडलं तर आपण इमर्जन्सी फर्स्ट एड तिथं काय करू शकतो, तर हीसाठी प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये इमर्जन्सी प्लॅनमध्ये फर्स्ट एड अँड हँडल टू ॲक्सिडेंट वगैरे म्हटलं, नॅचरल डिझास्टर अँड हेल्थ इमर्जन्सी म्हटले तर मेनली इमर्जन्सी प्लॅन वगैरे शाळाकडे पाहिजे फर्स्ट एडसाठी सारखे, जसं की एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा नॅचरल डिझास्टर वगैरे आलं किंवा हेल्थ इमर्जन्सी काही आलं त्यासाठी इमर्जन्सी प्लॅन ते शाळाकडे वगैरे स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये असले पाहिजे. नंतर पॉझिटिव्ह स्कूल पॉलिसीज वगैरे म्हटले. आता यामध्ये ऑन हेल्थ सेफ्टी अँड सबस्टन्स ऑफ अब्यूज मेनली जे काही स्कूलच्या पॉलिसीज वगैरे पाहिजे तर त्यामध्ये हेल्थ रिलेटेड त्यांनी चांगलं जनजागृत असलं पाहिजे आणि जे पदार्थ अब्यूज आहे म्हणजे त्यांचा यूज करत नाही तर त्यांच्या रिलेटेडसुद्धा त्यांच्या स्कूलच्या पॉलिसीज चांगल्या असल्या पाहिजे, म्हणजे लेकरांनी हे यूज करायचे नाही. नंतर मेंटल हेल्थ सपोर्ट वगैरे, लेकरांना इमोशनली सपोर्ट वगैरे करायचा. लेकरं खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात तर त्यांच्या मनातलं काय गोष्ट चालली आहे काय नाही तर शिक्षकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी जाणून घ्यायचं गरजेचं असतं आणि त्यानंतर त्यांना जे काही मनातले प्रॉब्लेम असतील ते दूर करणं आणि लेकरांना एक इमोशनली सपोर्ट वगैरे द्यायचा असतो. तर अशा प्रकारे स्कूल हेल्थ सर्व्हिसेसच्या अंडर हा चॅप्टर येतो. त्यामध्ये तुम्ही जर समजा स्कूल हेल्थ ऑफिसर असाल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात आणि त्यासोबत एखादी स्कूल असेल तर त्यांनी कोणते हेल्थ रिलेटेड फॅसिलिटी त्या विद्यार्थ्यांना त्या चिल्ड्रनला प्रोव्हाइड केलं पाहिजे तर ह्या चॅप्टरमध्ये आपण टोटली शिकलेलो आहे. अशा प्रकारे हा सिंपल चॅप्टर होता. ACQ विचारला जातो. मोस्ट ऑफ दी ह्याच्या जे काही स्कूल मेडिकल ऑफिसरच्या ड्युटीज आहे ह्या तुम्हाला ACQ विचारला जातं आणि हा पूर्ण चॅप्टरसुद्धा ACQ डायरेक्ट विचारला जातो. समजलं तर अशा प्रकारे हा चॅप्टर तुम्हाला समजला असेल. ह्याच्या नोट्स आपल्या BMS मराठी जो काही ॲप आहे याच्या ॲपमध्ये तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये भेटून जाईल. BMS मराठी ॲपचं फ्री मटेरियल सेक्शन आहे. याच्या नोट्स तुम्ही नोट डाऊन नका करू, डायरेक्ट तुम्ही याच्या प्रिंट मारून घेऊ शकता. त्याचं तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये जा, हे ॲप डाउनलोड करा आणि याच्या फ्री मटेरियल सेक्शनमधून तुम्ही डायरेक्ट फाईल शेअर करून घ्या आणि तुम्ही याची डायरेक्ट प्रिंट वगैरे करू शकता. समजलं अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. समजला तर इझी तुम्हाला होता व्हिडिओ. तर असेच जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.